म्हटलं आपल्या घराजवळ हो शिवलाल भाऊच्या घरापासून नेली नाही गाडी. नाही गाडी जी आहे की नाही आता ही गाडी आपल्याच ताब्यात राहणार आहे. तर कारण की कसं आहे शिवलाल भाऊले फोन आला होता खादोडे मॅडमचा की आता तुम्ही काही करा पण पैसे आमचे आणून द्या. तर कारण की त्याने माणसे लावले ते मारासाठी गाडी उचलणार होती म्हणून यायले कसं जरासा धाक वाटला म्हणून शिवलाल भाऊ म्हणे बा आपण असं करू की मी जातो म्हणे त्याच्या घरी आणि तुम्ही आपलं गाडीचं सांभाळा म्हणे. आता म्हटलं जा बा मग आता त्याला गाईला जाय मला म्हणे चालता का. तर म्हटलं नाही बा मी काही येत नाही. तर मग मला म्हणते म्हणे गाडी सांभाळा. नाही अजिबात आहे बा म्हटलं याच्यात काहीतरी काळबेर आहे म्हटलं मी सांगते तुम्हाला. कारण की शिवलाल भाऊ सारखा हुशार माणूस नाही बरं. तुम्हाला संगरावणे कधी दगा दिन सांगतात नाही द्यायचं. तर हे बहुतेक काहीतरी त्याच्यात मोठा फायदा असला पाहिजे म्हणून ते चालले आणि गाडी तुमच्या गळ्यात पाडली जाईन 100% असं मला वाटते. ना लिहून घेऊन राहिलेत ना ते मग काय तर मग मी तर जायला तयार झालतो पहिले मला म्हणे चालता का जाता का. पण ते स्टॅम्पवर लिहून घेणार आहे की बा हे पैसे फेटीपर्यंत मी जाऊ देणार नाही असं तसं काही बाकी 4 वडी लिहून घेणार आहे स्टॅम्पवर म्हणून मी नकार दिला. नाही तर मला म्हणे जाय म्हणून. बरोबर आहे ना तेच आहे ना मग तुम्हाला घाबरून दिलं त्यानं बरोबर की तुम्ही गेले नाही पाहिजे म्हणून तर द्यायचं असं आहे ना ते. आपला शब्दात हुकू नाही द्यायचा. 100% सांगतो याच्यात त्याचा लय मोठा फायदा आहे म्हणून ते चाललेले आहे. कारण किती गाडी लिहून देणार होते मग हे बा तुम्ही काही करा आपल्या चेतनले गाडी चालवायला लावा कारण की चेतनचे काम होऊन जाते तुम्ही त्याच्यासोबत जा. मी येतो म्हणा बा नाही तर मी जातो म्हणा. बरोबर आहे बरोबर. येरी शिवलाल टोयकुटे म्हणत नाही की नाही का हो काही ना काहीतरी याच्यात गेम वाजून राहिला ते आमचा नाही हो कशाला नाही सांगत आले का मस्त बिलकुल एकटाच चालला होता. बरोबर बहुतेक 100% याच्यात बेनिफिट आहे. तर असं करतो ना मी कसं काशाला घेऊन जातो आता हो जातो तर तिघही जातो लेगाचं म्हणजे टेन्शनचं कामच नाही. बस तसं करा हे गाडी लागन तर भला त्याने म्हटलं गाडी कोण चालवून तर म्हणा आमचं चेतन चालवते म्हणा. तसं करा नाही का चेतन चालू ना मग होईल काय ऍडजस्टमेंट लायसन वगैरे काय वाटतं तुझ्याजवळ. लायसन गिसन आहे आता फक्त भूषण गिसन म्हणा कधी काम पडलं तर म्हणा कसं एकट्या ऍडजस्टमेंट नाही होणार. चालते ना आपल्याला काय जे काय ते 1-2 ट्रिप झाली दिवसाची बस आहे ना आपल्याला का कोणी आपला मालक आहे का. मग काय तर आपलीच गाडी समजते आता हो मी पाहतो शिवलाला भेटतो आणि बरोबर त्याला म्हणतो गड्या मी बी येतो तुझा संग हो कारण की तिकडे फायदा दिसून राहिला मला. सांगतो ना लॉटरीच लागली आपल्याला एक प्रकारचं मोठा योग आलेला आहे आपला योग. कारण की खादोडे साहेबांना मला पर्सनली सांगितलं की म्हणे बा आता हे चाललेत म्हणे टूरसाठी 1.5-2 महिन्याचा टूर आहे त्याचा फॉरेनचा. सगळ्या घराची देखरेख दवाखान्याची ते सगळं दिवाणचीच व्हा म्हणे तुम्ही सगळं सांभाळा म्हणे. फक्त कसं आहे एकटे जरी आले तर आम्हाला काही हरकत नाही म्हणे परंतु या म्हणे तुम्ही हो पैशाचा काही विषय नाही म्हणे त्या 4 लाखाचा मागं पुढे काटून द्या म्हणे आपली इथं काय पैशाला कमी आहे. म्हणून म्हटलं कसं आहे नामी संधी आहे बिलकुल जायचं म्हणजे जायचं मला जाण्यात फायदा आहे. म्हणता नाही का म्हणजे समजा मग हे बबनराव हे काशीनाथ यायला जर म्हटलं तर मग कसं करा मी येतो म्हणून. तेच काय मग ते छत्र आहेत ना ते बबने म्हणे मी जातो म्हणे पण मी त्याला सांगितलं मला पुरं लेखी घेणार आहे ते असं तसं बाकीचं. मग घेतं का तू जाशील जाय म्हणलं मग तू माझ्या काही अडचण नाही. मग लट्टावली त्याची नाही म्हणे तूच जाय म्हणे मी एक परी गाडी गिडी सांभाळतो म्हणे तुही गाडी ते म्हणलं लय फालके मारण ते जरासं बरोबर हिशोब घेत जाय त्याच्यापासून डिझेल किट टाकलं काय टाकलं ते पेट्रोल पंपाच्या पावत्या दाखवत जाय म्हणा ते. ना ते गाडीचे नाही खाऊ देत त्याला पैसे हो ते कसे काय खाऊ देणार फक्त म्हणलं तुमचं पहा फक्त म्हणजे तोट्यात काम नसतं गेलं पाहिजे आपलं. नाही ना तोट्याचं कामच नाही तिथं. आज उद्या तुले मी तिकडेच घेऊन जाणार आहो कारण की सांगतो ना आपलं म्हणजे पालटलंच समजा आता कारण की या गावात आपला विकास होणेच नाही. विकास होईल तर आपला खादोडे मार्फतच. पण थोडंसं सांभाळूनच करा म्हटलं नाही तर कसं अंगलट नाही आलं पाहिजे. टेन्शनचं कामच नाही ना 1.5-2 महिन्यात इथं नाही बी कोण जाते रोज तिथं हवा बस सीसीटीव्ही पुढे यायचं हॅलो करायचं आणि घराकडे चाललाच जाईन मी. मग आता फुकटचाच पगार आहे काही टेन्शन नाही आल्यावर बी काही असं लोड नाही काय आहे दोघं कोणते कामं करायला लागतील कायची पाहून घे पुढचं पुढे. बरोबर तर म्हणलं चांगला विश्वास संपादन करा तुम्ही आता तिथं हो आता पहिल्यासारखं ते वागू नका काही दिवस शांततेने घ्या नंतर आपला बरोबर फायदा करून घ्या. यावेळेस कसं फुकू मी पावलं टाकणार आहो कारण की लय वेळ गेम झाला आपला ब्लॅक फॉर्च्युनरनं आपल्याला याचा एक दिवशी तर या रामपुरात असे हब झाले पाहिजे सरपंच हे आपल्याला का झुमऱ्या गिमऱ्या मला असे चिल्लर समजून राहिलेत नाही आता त्या दिवशी घुगऱ्या होत्या आता बलाव नाही लगाय ना म्हणजे इतके हलकट समजून राहिले मला. पाहिन तू आता उद्या असे दिवस येतील ना आपले पुरे दिवसच पालटतील आपले. करा आता तुमच्या विचारा ना तर म्हणलं उद्याच्या तयारी लागा मग मी काही तुम्हाला करून देते चिवडा वगैरे लाडू वगैरे ठीक आहे. कुठं ते खादोडीच येतं का अरे कुठं ना शिवलाल भाऊ आत्ताच येऊन गेले तर मग काय तर मला म्हणे कसं करतं जाशील तर जाय असं तसं म्हणे मला नाही बा आपण नाही जा लेखी घेते म्हणे ते नसन तसं त्यापेक्षा मला इकडे 400-500 रुपये रोज पडू ना कापूस दबाईले कुठं बसतं तिथं मराले रुपये देत नाही म्हणते ते 4 लाख काटून घ्यायला मी जाणार आहो का. मी आटला शिवलाल भाऊ म्हणलं आपण नाहीत म्हणलं बा आलते ते माझ्या घरी आत्ता. बाबा तेच तर नाही समजून राहिलं आपल्याला मला तेच म्हणेन तसा म्हणे बा मी जाऊ का तुम्ही जाता असं तसं म्हणे जास्त तुम्ही मला मिनता करेन ते पण खरं त्यालाच जाणं आहे कारण की त्यानं बरोबर आपल्याला काय दिलं भेवाळून असं आहे तसं आहे असं होते तसं होते पण 100% सांगतो फायदा आहे भाऊ त्याचा फायदा आहे म्हणूनच चाललं ते नाही तर शिवले जाते का तुला माहिती आहे ना कसं आहे तर शिवला संग राहतो म्हणून आता आपल्याला सगळं माहिती आहे त्याच्या टाकाटुका काय आहे तर काही नका लागतो ना बबनराव तुम्ही करायच्या तुमच्या मनात काही बा बेजा काय बेरा आहे शिवलाल भाऊ राजा चांगला माणूस आहे ते म्हणे मी जातो म्हणे बा. तसं नाही ना निरा भोळा शंकरच राहिला भाऊ तू कशा तुला अक्कलच नाही अभि 1.5-2 महिना टूरवर चालले ते एकटा मला का हे शिवल्या खाऊन राहिला ना तुला काय माहिती आहे मग तुला नाही माहिती काय कसं आहे माणूस मला माहिती आहे ना काय आहे असं बी असू शकते बरोबर आहे रे मग 4 लाख तर हे 1.5 महिन्यातच वसूल मारते तेच म्हणलं ना का एकट्याला खाऊ देतं का मग बा त्याचा पिक्चर्स नाही थोडासा ते जिथे जाईल तिथे आपणच जायचं 100% फायदा आहे त्याच्या. खरी गोष्ट आहे बबन भाऊ तुमची हो यायला काही समजत नाही जावा म्हणलं तुम्ही हो ते जात असेल तर तुम्ही जा. बरं ठीक आहे ना मग चला त्याला भेटून येऊ आपण त्याला म्हणा बा हो काही असो आम्ही येतो म्हणा
चला चला चला. काय लिहायला आता हे? अरे का हो? म्हणलं बाबा काऊन म्हणलं आता झालं भेटून तुमच्या घरून. काय झालं? आता काय सांगू शिवलाल भाऊ तुम्हाला, हे बा तुम्ही आता घरून गेले हे बा, खरोखर म्हणलं पायाला चिमुंग्या सुटल्या आमच्या. खरंच खऱ्या मनाचा मोठ्या मनाचा माणूस जर असेल ना तर शिवलाल टोयगोटे. 4 लाख रुपये कर्ज एकटा फेडाले, खादोड्याची तर पाणी भरायला चालला बा. मनाला पश्चाताप वाटला. म्हणलं शेवटी काशाला म्हटलं गड्या चाल आपण त्याला जाऊ, आणि ते काय एकटाच जाणार आहे का? म्हणून म्हणलं जे काय लिहून घेत असं ते आम्ही लिहूनही देतो बा, आणि आम्ही येतो संग. हो काय करता आता, मित्र जर नाही तर इतर राहून काय अर्थ आहे का? पडला हिस्सा आहे ना आता. कसं एकटा निघाल होतो मस्त. आता काय लिहाले हे इतकं काय बाबा? नाही रे वा, हे पहा बाबा तुम्ही या फसकाडात पडूच नका आता. जाऊ दे, शेवटी आपले बा माझ्यानं तुम्ही केलं, मी म्हटलं तसं तुम्ही ऐकलं. जबाबदार मी आहो खरा याचा, गुन्हेगार मी आहो. सजा मलाच व्हायला पाहिजे. मी पैसे फेडूनच देतो, आणि तुम्ही हे पहा खरोखर कुटुंब सोडून येऊ नका. घरी राहा, विनाकारण बसले आपले माय काय आता. जा तुम्ही, येऊ नका आता. नाही बा शिवलाल भाऊ तुम्ही काही सांगू नका आम्हाला. तुम्ही जिथं आम्ही तिथं. काय असले का जे बिजा मतलब दिसते बी नाही का? हो यायला वाटलं हो सारखं होते शिवलालचं, हे बी निघाले आता. समजत नाही का मला? काय आता तुम्ही म्हणता बा, आता काय पण पहा शेवटी इच्छा तुमची, पण ते लिहून घेणार आहे बा कळक. हो किंवा कुठं जाऊ देणार नाही, सुट्टी नाही, असं तसं सगळं. हो आपली जमीन फमीने लिहून घेऊ शकते ते. म्हणून म्हणलं पहा बा घरच्या विचारा बायाले तर निर्णय घ्या. घेतला निर्णय घेतला आम्ही. ते काही हो तिकडे, हो मित्रासाठी काही हो, आपण येतो म्हणजे येतो. हो तेवढं आपण 4 लाख फेडून देऊ त्याचे, आणि विषय मोकळा. ना राजा, पण हो ना, पण ते आपल्याला का कमांडरचं बी मस्त भागत होतं. काशाही मस्त कापसाच्या कामाला लागला होता. मग हे कमांडरचं किती वांदी सांग बरं तू. सांगितलं ना मॅ, चेतनने बोललो मी त्याच्यावर, मॅ करा तुम्ही सुरू. जात जात आहे ना तुमच्या लायसन आहे सगळं आहे. ते करते ते हँडल, तुझी गाडी खाली नाही राहता. तेवढं त्याला रोज मजुरी पडते, आणि तुला पैसे भेटते तू ना. तसा भूषण आहे जवळपास मागं पुढे. आता काही केलं तर येते तसे नाही का? जाऊ दे, येऊ दे आता. हो काही इलाज नाही. बरं ठीक आहे, मग आता मी भूषणला फोन करून देतो, ती येतो म्हणजे सकाळी सकाळी. मग कसं लवकर निघा लागेल आपल्याला. हो तयारीला लागा पटकन, आपण सकाळीच जाऊ त्याच्या घरी. म्हणजे त्याला तिकडे जायचं आहे म्हणजे टूरले, तर म्हणलं लवकर बोलावलेला आहे. बस लवकरच ना, तुम्ही मला सांगते 7 वाजता हजर आम्ही. काही विषय नाही, फक्त भूषण आला की बस निघाले मग. हो ठीक आहे मग. चला बा आता. बरं चला मग. उद्या तयारीत राहा, निघू मग उद्या. असे दाखवून राहिले जसे काही एखाद्या सीमेवर चालले नाही का? लद्दाखले चालले का काश्मीरला चालले काय सांगा. अरे काय आता हे बा, काय आम्हाला तर असं वाटून राहिलं तुम्ही गेलेच नाही पाहिजे. पण आता काय तुमची इच्छा शेवटी, आता काय आता त्याच्या पुढे काही कोणा चालून नाही राहिलं. जाताच म्हणता मग शेवटी. जीव तोडून राहिलं ना हे, गेलो नाही पाहिजे म्हणून आपण. हो ना, पण काय आता तुला काय माहिती आहे का? नाही ना बा, कधी पाहिजे काहीच. आता तुम्ही मिनता करू नका. हो कोणी काही नाराज होई नका. कारण की आम्ही काही असं म्हणजे कायमची चाललो नाही. हो येणारच आहो, फक्त आपल्या इकडे कर्ज आहे बा, तेवढं फेडून देणं आपलं काम आहे. म्हणून आमचं जाणं भाग आहे. हो जा, पण म्हणलं फोन गिन करत जा. काय आहे परिस्थिती काय नाही, वेळेवर जेवायचं हे ते. ते काय सांगा लागतं त्याले. मग काय तर बाप्पा तिथं त्या मालकाच्या आधी जीवन खाऊन मोकळे व्हायचे होय. नाही काही काळजी करू नका. तिथं का असं का आपल्याला का भारी काम आहे का? काहीतरी आपलं घरचं घरगुती काम आहे तर. बरं बरं चला येऊ मग आम्ही आता. भूषण आता आपल्या गाडीचं पाहिजे मग चेतन तुम्ही कव्हर करा जसं झालं तसं तसं. ठीक आहे मग चला येतो मग आम्ही. धन्यवाद. हो जा जा बाबा, मी काय म्हणतो काहीतरी आणून जा तुम्ही आली की. शनिवारी येता म्हणता ना एका दिवशी. हो येतो रे बंगरेशा. हो देत ना आम्हाला एक दिवस सुट्टी भेटणंच आहे. येतच येते टप्प्याटप्प्यानं. चला येतो म्हणलं मंडळी गावाघरी. चला भेटू मग आता. बरं झालं आता गाव शांत झालं नाही का? चालला इचुकाटा तिकडे आता खादोड्याच्या घरी, ते जाणे खादोडे जाणे आता. बरं बरं ये मग आता. हो ना, आपण गमणार नाही का नाही का? नाही का निलाबाजी? हो ना हो ना, म्हणून तर कसं मध्ये गमून नाही राहिलं, म्हणून तर जीव तोडून सांगू राहिलो की जाऊ नका रे बा. पण जाऊ दे आता, तुम्ही चाललेस तर फक्त एक काम करा. आता खादोड्याची चालले तुम्ही, कोणत्या वस्तूला हात नाही लावायचा, आपलं इमानदारीने कामं करायच्या. कसं आहे, सुधारणा झाली पाहिजे माणसाची. माणसात बदल हे आवश्यक आहे. नाही तर मग कसं इच्छासारखंच नका करू. नाही तर कसं बायाच्या भोवती गयाला फासीन, चोऱ्या माऱ्या असे तरी काही धंदे करू नका. नाही तिला कसे मला व्हायचे होय. म्हणून म्हणलं कसं असं आपलं पद्धतशीर राहा. जे काय आपलं खाणं पिणं आपलं पद्धतशीर, कायच्यात हात नाही घालायचा. पद्धतशीर राहा, पद्धतशीर आपलं काम करा. नाही नाही बस बस आता हे पहा, हे धंदे सोडले आपण. आपलं कसं इमानीत बरं खायचं राहायचं, नियमानं आपलं काम करायचं. चला येतो मग. हो या टू उभा आहे तिकडे वाट पोरायला द्या. चला येतो मग. जा तुम्ही आता, जा घरी जा. चला आता इथपर्यंत आलो आता नाही का? बस आता झाला आपला राजयोग सुरू. तर फक्त कसं एक काम करा तुम्ही, काय काशीनाथ बबन, तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. काय इथं आपल्याला हे कामाला ठेवून राहिले. पण आपली कदाचित परीक्षा घेऊ शकतात बरं ते. एखादी 500ची नोटच खाली पाडायची, एखादी कचरा कुंडीतच टाकायची. बा यायला जर दिसले तर खरोखर हे वापस देते का? म्हणून म्हणलं कोणती पैसे खिशात घालायचे नाही. काय काशा दिसले की देशील घालून टाका खिशातनी. तर म्हटलं अजिबात अशा चोऱ्या चपाट्या सध्या पहिल्यांदा काय अजिबात असं तुमचं नामलेशन नसला पाहिजे. कारण की ते एक प्रकारची परीक्षा घेऊ शकते. कारण की खादोडे म्हणजे कसा नामी हस्ती आहे, हुशार आहे. माय काय पा शिवलाल भाऊ, तुमच्यापेक्षा मी राजा. तुम्हाला काय इतकं वाटतं का पैसे घेणार का मी सापडलेले?
नाही बा तसं नाही म्हणून राहिलं ना. माणसाला कसं पैसे दिसले की कसं हाव सुट्टे ना पटकन खिशातच घालायची करते. म्हणून म्हणलं तिथं असं लुबऱ्यासारखी कामं करायची नाही. नाही याच्यात हात घाल त्याच्यात हात घाल भरण्यात हात घाल काजू खाय बदाम काय अजिबात असं सायलेंट राहायचं. मुकऱ्यासारखं आणि पुढे नंतर मग आपण हाऊस ना मग फक्त आज आता काहीतरी आजच्या दिवस आहेत वाटते ते बहुतेक संध्याकाळी ते निघणार आहे इथून. तर त्याच्याच्यानं कसं आहे म्हणजे सांभाळून राहा. पहिला दिवस आहे एकदम असं इमानदारीनं काम केल्यासारखं दाखवा. देखारे कामं करा. फळा बिलकुल हातातच असला पाहिजे. जे जे काय आता कोणाला कोणते कामं देते काय सांगा. तर म्हणून म्हणलं सतर्क राहा सजग राहा समजलं. हो ना ते झालं पण म्हणलं लिहून घेऊन घेतो म्हणलं म्हणे काय होतं काय लिहून घेते ते समजा म्हणजे हे 4 लाख रुपये घेतल्याशिवाय बसवणार नाही असं तसं. ते तू काय काळजी करू राहिला घेणं म्हणा काय लिहायचं ते 4 लाख रुपयाचं लिहून घेईन ना. पहिले तर बा वसूल करून नसेल तसं याच्या पडेल काय घेणार आहे लिहून. मग अरे म्हणलं इथं 4 नाही 40 लाख रुपये हात मारणार आपण पाहिजे तू. मग राजयोगच आहे हे असं म्हण फक्त कसं तोंड जाईन असं कामं करू नका. शांततेनं चालू द्या फक्त मी सांगतो तसं तसं माझ्या हिशोबानं. हो ना ते तर आहेच म्हणा तू सांगशील तसंच करू राहिला ना मी आता आमच्या मनात थोडी करणार आहो. बरं चला मग आता निघा नाही का जाऊ आता काय म्हणते काय नाही तर जरा लवकरच गेलेलं बरं राहील. चला मग आता लवकर नाही घ्या आपापल्या बॅगा घ्या आणि चला. थांबा रे बा जसा नाही तर चालले स्वयंपाकाच्या खुल्लो का गाव नाही म्हटलं आपलं हे. म्हणलं मॅडम आहेत का घरी आहेत का म्हटलं घरी कोणी. हो हो आले आले थांबा थांबा तिथेच थांबा आले मी आले. बापरे आता तर हे एकाशी सोडून तिघं आले वाटते नाही का. हो ना ती इतक्या लवकर नाही ते एक जागेवर नाही सापडे गावात गेलं तरी. अरे बापरे खूपच लवकर आले पण शिवलाल भाऊ कसं काय हे म्हटलं तिघं पण आले तुम्ही. हो मॅडम पण ते कसं झालं मी एकटाच येणार होतो. पण यायचं कसं म्हणणं आलं की बा कसं शेवटी आमची मैत्री आहे ना. कसं मैत्रीच्या पुढे नाही जाता येत. म्हणे बा शिवलाल भाऊ तुम्ही एकटेच कसे काय आता एवढं कर्ज फेडता. आम्ही सुद्धा हातभार लावतो आम्ही येतो. आम्हाला पगार नाही दिला चालते. तसा पगार तर काही आपल्याला भेटणारच नाही म्हणून आमच्या जिकडे कर्ज आहे. तर म्हटलं त्याला म्हटलं बा येऊ नका तुम्ही काय लिहिता घरचे कामं करा. ऐकलं नाही त्यानं. शेवटी मैत्रीच्या पुढे काही नाही. म्हणून आम्ही तिघही आलो. त्याची मैत्रीण कायचं काय एकटाच निघाला होता बा तू माहित नाही का मला. हो ना तेच आहे म्हटलं कसं शिवलाल भाऊ एकटी काय सहन करणार आहे एकटी किती काम करणार आहे एवढं मोठं घर हे ते म्हणून म्हटलं मग आम्ही निर्णय घेतला की बा नाही जात तर शिवलाल भाऊ संग मरण घेते एक साथ. एकापेक्षा एक मतलब आहे ते. हो ना आता हे शिवलाल टोयगोटी येऊन राहिला तर यायला हिरस आला असं. नाही बा याचा तर फायदा नाही का. खेकड्याची जात शेवटी नाही का कोणी कोणाला पुढे जाऊ देत नाही सगळे पाय वळणारे. जाऊ दे आपल्याला काही नाही ती नाही आले तर काही हरकत नाही. हो तिघाचे काम करणार आम्ही. बरं बरं ठीक आहे तर तुमची इच्छा शेवटी तिघं मसाल तिघं राहा. आम्हाला तर कसं एकाची अपेक्षा होती परंतु कसं तुम्ही म्हणजे आले नाही म्हणून आम्हाला वाटलं बा कसं शेवटी ऍक्शन घ्यावं लागली. त्यांनी फोन केला पण तुम्ही खरोखर त्याच्या मनात खूप ऐकता पण नाही का. हो ना मॅडम कसं खादोडे साहेब असलं उपकार आहे म्हणा पण आमच्याच्यानं खूप गलती झाली. आता कसं शरम वाटते म्हणा आम्हाला पण आता पश्चाताप झाला त्या गोष्टीचा पण पुन्हा असं होणार नाही. आता तुमचे पैसे फेडून देपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. तर चला म्हटलं काय समजून सांगा आम्ही लागतो कामोकामी. हो आता तुम्ही आतमध्ये या आणि तुमचं सामान वगैरे तिथं आउट हाऊस मध्ये ठेवा आणि आतमध्ये या हॉलमध्ये मी तुम्हाला पूर्ण समजावून देते आणि ते थोडंसं लिहून पण घ्यायचं आपल्याला. यांना सांगितलं ना कल्पना दिली ना लिहून द्यायचं ते. हो ते दिली ना हो ते काही हरकत नाही देतो लिहून देतो आम्ही काय म्हणसान ते. चला मग ठेवू मग आम्ही सामान तिथं कुठं आहे ते दाखवून द्या मग. हो या तुम्ही माझ्या मागे हो या बघितलं का. तेच म्हटलं थोडंसं वाचून पण दाखवा म्हणजे यांना पण समजेल काय आहे काय नाही तर नाही तर मग समजा काही लिहून घेतलं तुमची जमीनच लिहून घेतली. एक वेळ वाचून दाखवा ते. काय आता तुम्ही विनाकारण हे लिहित बसले. एखादा कोरा स्टॅम्प जरी असतात त्याच्यावर सह्या केल्या असत्या मी. मग काय आता काय विशेष काय याच्यात मी. पण जाऊ दे आता सर्व समक्ष वाचलेलं बरं राहील नाही का. तर याच्यात आहे लिहून घेणार जगदीश एम खादोडे तसेच कांचन एम खादोडे. लिहून देणार काशीनाथ गैबाने बबनराव हेंबाळे शिवलालराव टोयगोटे. दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी आम्ही सर्वांसमक्ष लिहून देत आहे की आम्ही श्रीमान खादोडे साहेब यांच्या घरी दिनांकापासून तर 1 वर्षापर्यंतच्या कालावधीमध्ये जी काही आम्हाला कामे दिलेली आहे सोपवलेली आहे ती निष्ठेने प्रामाणिकपणे आणि इमानदारीने करेल. आम्हाला या कामाकरिता 4 लाख रुपये मोबदला अक्षरी 4 लाख रुपये मोबदला प्राप्त झाला असून आम्हाला कोणतेही मजुरीचे आता घेणे देणे नाही. त्यामुळे आम्ही खाऊन पिऊन इथं राहणार आहोत. त्यामुळे आमची कोणतीही तक्रार राहणार नाही. सदर कामामध्ये कोणत्याही प्रकारचं कामचुकारपणा आमच्याकडून होणार नाही असे आम्ही प्रतिज्ञापत्रात लिहून देत आहे. तसेच कोणत्याही कारणास्तव आम्ही बाहेर जाणार नाही. फक्त शनिवार 1 दिवसाची आम्हाला सुट्टी असेल तुम्ही गावी जाण्यासाठी. अशा पद्धतीनं हा करारनामा केला असून कोणत्याही दबावाने हा करारनामा केला नसून आम्ही स्वइच्छेने आम्ही स्वाक्षऱ्या केलेल्या आहे. त्यामुळे 1 वर्षाकरता आम्ही काम करण्यासाठी खादोडे यांच्याकडे बांधील हो करिता लिहून देत आहे. स्वाक्षरी करणार साक्षीदार हे ते सह्या घ्या दिनांक. शेवटचा पॅराग्राफ राहिलेला आहे मोठा 3-4 ओळीचा ते पण वाचा ना. तर हो हे राहिलं नाही का. यात कदाचित जर आम्हाला तिघांनाही कुठं जाणे भाग पडले काम सोडून तर आम्ही हे जे कर्ज आहे 4 लाख रुपये हे आम्ही आमच्या जमिनीतून शेतीतून घरातून कोणत्याही माध्यमाने देण्यासाठी आम्ही बाध्य राहील. आम्ही जर न दिल्यास ते आमच्याकडून वसूल करण्याचा अधिकार श्रीमान खादोडे फॅमिलीला राहील करिता मी लिहून देत आहे. अशा प्रकारे आजचा करारनामा आम्हाला सर्वांना मान्य असून याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
आम्ही हाय ते 1.5 एकर तर नाही जाईन ना आपलं. काय सांगा बा, काय काही समजून नाही राहिलं. लिहून तर लय घेतलं पण बरं समजलं म्हणलं मॅडम. आता बाकी आता अजून काही समजा. आता बस फक्त तुम्ही स्वाक्षऱ्या करा आणि त्यानंतर मी तुम्हाला कामं कोणकोणते आहेत ते सोपून देते. आणि विशेष म्हणजे कसं आहे, आम्हाला 3 वाजता निघायचं इथून, कारण की आमचा उद्याचा टूर आहे. त्यामुळे कसं आहे, 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी. तर आता आम्ही इथून निघणार आहे लवकर. आमचं मेडिकल होणार आहे आणि मेडिकल झाल्यानंतर आम्ही प्रवासाला निघणार आहोत. तर 1.5 महिन्यापर्यंत घराची पूर्ण व्यवस्था तुमच्याकडे राहील. गाड्या वगैरे चाव्या हे ते व्यवस्थित ठेवा आणि घरात कोणत्याही प्रकारचं म्हणजे नुकसान होणार नाही या दृष्टीने काळजी घ्या. समजलं ना? आपलं म्हणून काम करा, कारण की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तसे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, आम्हाला तुम्ही नेहमी कसं संपर्कात असालच. ओके, बाकी काय ठीक आहे. तर आता तुम्हाला मी काय आहे ते सगळं कामे वाटून देणार आहे. ना बाबा 4-5 महिन्यासाठी, नाही तर कायमची गेले चालते. हो ना, तर काय आता मस्त गाडीच्या चाव्या आहे म्हणते नाही. हो सगळं म्हणजे आता मावलंच मावला आहे का तरी का. हो ना, बस 1.5 महिन्यात बस. हो ना, हो ना, काहीच हरकत नाही मॅडम. तुम्ही म्हणसाल तसं तुमचं घर जसं आहे तसंच राहील. रोज आपलं जसे तुम्ही कामं सांगसाल तसे तसे आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडू. तर म्हटलं कोणाला कोणते कामं आहे याचं थोडं सांगितलं असतं म्हणजे मग बरं राहिलं असतं. बघा ना, तुम्हाला इंटरेस्ट कोणाला आहे? किचन मधला इंटरेस्ट कोणाला आहे? कोण करते किचनचे कामं? बोल ना, तुम्हाला जमते रे किचनचं पाहा तुम्ही. किचनचं माझ्याकडे द्या मॅडम. हो, कारण की मला कसं आहे, स्वयंपाकामध्ये चांगला माझा हात आहे आणि मला म्हणजे कसं आचार्यच आम्ही एक प्रकारचा. माझ्याकडे देऊन द्या. तसे शिवलाल भाऊ आहे म्हणा, पण पहा तुमची इच्छा. ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही ना. आणि आपल्या घराची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता सर्व हे कोण घेणार आहे? देऊन द्या ना काशीनाथ गैबनीला. हो, काशीनाथ गैबनी स्वच्छता कसं कोटा शेणकोटा हे ते चांगलं करते ना. त्याला देऊन द्या, मस्त करते ते एकदम पद्धतशीर. अरे बाबा, शेणकोटा नाही करायचं इथं. इथं धूळ नाही चालत घरात. कसं आहे, तर स्वच्छतेचे कामं तुमच्याकडे काशीनाथ गैबाने पूर्ण स्वच्छता, मागचं गार्डन वगैरे आता आई दाखवून देईल तुम्हाला. हो ना, काही हरकत नाही. काय झाडतून कायचं काय 1.5 महिना तर बस टेन्शनच नाही. पाहू नंतर काय होते पुढचं पुढे. हो ना, बिलकुल बिलकुल. हो, तुम्ही म्हणसान तसं. असं म्हणलं काळी खाली अशी हे नाही दिसणार, टाचणी नाही दिसणार. माझ्याकडे कोणतं काम आहे म्हणा नाही का. हो ना, आता स्वच्छता झाली, किचनही झालं. बरं म्हटलं मग माझ्याकडे काय जबाबदार राहील मॅडम? आता तुम्ही ड्रायव्हर आहे साधारणतः, आहे की नाही? म्हणजे तुम्ही कमांडर चालवता ना, तर तुम्ही ड्रायव्हिंगचे कामं करा. आईला कुठं जायचं असलं गाडी घेऊन जायचं. मला कधी कधी पोहोचून द्यायचं काम पडलं तर ते करायचं. आणि हे जे मंडळी आहे 2 जण, यांना सर्व किराणा सामान, त्यानंतर भाजीपाला, तसे इतर जे बाकीच्या गोष्टी आहे घरातल्या, ते सर्व तुम्ही सांभाळायचं. म्हणजे तुम्ही एक प्रकारची दिवाणजी समजा. दिवाणजी या नात्यानं पूर्ण घराचं मेंटेनन्स हे तुम्हाला पाहावं लागेल. काय बोलता, एवढी मोठी जबाबदारी पेलली पाहिजे आता. बरं ठीक आहे, आता तुम्ही सोपवलीस तर काही हरकत नाही. माणूस पाहून सोपवते ना. बरं ठीक आहे, करतो मी. तुम्ही म्हणसाल तसं गाडीचं मेंटेनन्स, घराचं मेंटेनन्स, सर्व यांना साहित्य उपलब्ध हे ते पूर्ण करून देतो. बरं ठीक आहे. बाकीचं मग अजून काही करायचं आहे उरसूर, अजून काही कामं? बाकी आणखी काही असलं तर मी सांगणारच आहे तुम्हाला. तर चला, आता मी तुम्हाला सगळं कामं दाखवून देते. किचन वगैरे दाखवते, गार्डन वगैरे. तर तुम्ही मग पुढच्या कामाला लागा. ओके, चला मग. नंतर मला तयारीला लागायचं, लवकर नागपूरकडे निघायचं आहे. बघा आता हिमाळे भाऊ, तुम्ही कसं आहे, किचनचं सर्व डिपार्टमेंट तुमच्याकडे आहे. आणि असं समजू नका की सकाळी कुकर लावला, वरण भात पोळी भाजी केलं की निपटलं. असं इथं होणार नाही. आमचं नियोजन वेगळं असते, आमची खानपान पद्धत वेगळी आहे. तर म्हणून तसं जसं आम्ही सांगणार आहे तसं तसं तुम्ही बनवायचं आहे. हो ना, सांगा ना तुम्ही जसं म्हणसान तसं मॅडम. तुम्ही सांगसान तसं. तर बघा, शेड्यूल असं आहे आमचं. रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी एका काचेच्या ग्लासामध्ये दूध घेऊन त्यामध्ये 7-8 अक्रोड आणि 7-8 ममरा बदाम भिजवायला टाकायच्या. सकाळी आम्हाला ते नाश्त्यामध्ये लागतील, किंवा सकाळी आम्ही ग्रीन टी, ब्लॅक टी घेईल त्यावेळेस आम्हाला त्याची आवश्यकता असेल. नंतर 9 वाजता नाश्ता. 9 वाजता नाश्त्यामध्ये स्प्राऊट, वेगवेगळ्या प्रकारचे कोंब आलेले, जसे की मटकी, चवळी, वाटाणा, इतर जे काही धान्य आहे, कडधान्य म्हणा, हे यांच्या प्रकारचं आम्हाला उसळ चांगल्या पद्धतीची स्प्राऊट करायची आहे. ओके. त्यानंतर 12 वाजता जेवण, संतुलित आहार. त्यामध्ये तेलाचं प्रमाण अतिशय कमी, मिठाचं प्रमाण कमी, सैंधव मीठ टाकायचं, साधं मीठ नाही. ओके. झालं जेवण, झालं 12 वाजता. त्यानंतर आमचे समजा जगदीश आहेत, तर ते 12 वाजता जेवण करण्यासाठी हॉस्पिटलमधून येतील. त्यांचं जेवणाची, माझी जेवणाची व्यवस्था करणे. त्यानंतर 4 वाजता पुन्हा चाय वगैरे, ग्रीन टी, ब्लॅक टी. आणि रात्री झोपांच्या पूर्वी ज्यूस आणि फ्रूट सलाद इत्यादी प्रकारची व्यवस्था करायची. आणि रात्री झोपण्यापूर्वी केशर दूध. अशा पद्धतीने आमची पूर्ण तुम्हाला व्यवस्था करायला लागेल. पहिले दिवसभर चालूच राहावं लागते माणसाला, नाही का? हे झालं की ते भांडं घास, ते झालं की ते भांडं घास. माझं आपल्याकडे बरं आले का नाही का? सकाळी का खायला का भाजी पोळी चलनी, नाही का? संध्याकाळी खिचडी नाही तर बेसन. हो ना, तुम्ही म्हणसान तसं. हो, आपलं काय आहे तर आता आपण याच कामासाठी आलो ना. आपल्याला भेटेन, खायला जाऊ दे ना. बरं ठीक आहे. मग आता हे किचनचं समजा भांडे वगैरे हे ते स्वच्छता सगळं नीटनेटकं करतो मी, याची काही आता चिंता नाही. याला जगाच बबण्या, नाही का? करता करता जाते व्हायचं. हो ना, बस आपलं पूर्ण स्वच्छतेचं, नाही का? एक फळा मारला की जाय तिकडे दिवसभर आराम, बसले टीव्ही लावून. तर झालं आता सगळं आलं लक्षात तुमच्या? ओके. तर आता तुम्ही स्वच्छतेबद्दल, तर तुमचं एकच काम आहे, पूर्ण किचन स्वच्छ राखणे. घरातील सर्व जेवढ्या रूम आहे तेवढ्या रोज पूर्ण झाडू मारणे. आणि त्यानंतर फरशी पुसणे. त्यानंतर बाहेरचा परिसर स्वच्छता, गार्डनची स्वच्छता, सगळं आलं लक्षात. पाणी शिंपणे, सर्व झाडांना पाणी देणे, हे तुमच्या इकडे. हो, बिलकुल तुम्ही म्हणसान तसं. चला मग आता दाखवून देते मी तुम्हाला काय करायचं काय नाही. घरातला परिसर हे तर तुम्हाला दिसलंच होतं, सर्व किचन पासून सर्व स्वच्छता. बाहेरचा दाखवून देते. चला माझ्यासोबत आहे. तर
आतमधलं तर तुम्हाला मी सर्व समजावून सांगितलं आहे. तर तिची स्वच्छता झाल्यानंतर बाहेरचा परिसर पूर्ण खिडक्या बाहेरच्या आहे ते साफसफाई ठेवणे, हे लॉन जे आहे हे नियमित कापकूप करणे आणि हे सुद्धा व्यवस्थित ठेवणे, नियमित पाणी देणे सगळ्या बगीचाला. तर चला आता मागचा परिसर दाखवते तुम्हाला बगीचाचा. ठीक आहे. आणि बबनराव तुम्ही झालं ना तुमचं, तुम्हाला सांगितलं तुमचं किचनचं, तुम्ही स्वयंपाकाला आपलं जे काही सांगितलं त्याला लागा. आम्हाला लवकर निघायचं आहे. जा तुम्ही आता. हो मॅडम, बरोबर, ठीक आहे ठीक आहे. अरे बाबा रे, काय रे काय पहिल्या लोकांनी काही केलं का नाही रे बा? टोंगा टोंगा गवत झालं का एवढं? नाही मॅडम, म्हटलं हे काय गार्डन आहे काय? हा गार्डन हे असं कसं काय? तेच म्हणते ना, मग तेच तुम्हाला दाखवते की बघा तुमच्या अगोदरचे जे होते ना, काय केलं यांनी बघा नाही. म्हणून म्हणते याची पूर्ण मेंटेनन्स आता तुमची जबाबदारी आहे. पूर्ण गार्डन मी आता 1-1.5 महिन्यामध्ये परत आल्यानंतर मला एकदम ओके दिसलं पाहिजे. एवढं काम तुम्ही करा. घराची स्वच्छतेनंतर वेळ तुम्ही इकडे द्या. मेलं का गैबाने नाही का? बापाला काही गार्डन साफ करावं का काय करायला ना, हे त्याला का कोणाच खन नाही इथं. आपलं पूर्ण मस्त नाही का? हो, मस्त किचनमध्ये ऐशमध्ये. आता घरातली फरशी पुसल्या का ज्या कपडे धुईन तर हो इकडे. मेलं कशा पण आपण हे काहीच नाही केलं ना. हे काय गार्डन झाड नाही दिसून राहिलं, एवढं तणात दबलं हे. कुंड्या गिंड्या पूर्ण बिलकुल म्हणजे हेच झालं ना, हे जंगलच झालं ना. दिसते ना मला, परंतु तुम्हाला आता त्याच्यात काहीतरी नवीन घडवा, याच्या सुधारणा करा तुम्ही. आणि मी येईपर्यंत हे सगळं मला बदललेलं चित्र दिसलं पाहिजे, समजलं? चित्र बदलत हो ना पुरं. हे वाटते बाबा तिकडे कामं इकडे कामं, मिनिटे खाली जात नाही माणसाचा. बरं बरं करतो ना मी. हो, काहीच हरकत नाही. बिलकुल तुम्ही आल्या की पाहतच राहायचा. हो, ओके ओके. बरं, फक्त कसं बोलून चालणार नाही बरं. हो, पहिले असे सांगत होते की काहीच टेन्शन नाही, काहीच टेन्शन नाही. शेवटी इथपर्यंत आलं म्हटलं काम. तर चला आता काही हरकत नाही. तुम्हाला मी कामं समजावून सांगितले. आणि कपड्याचं लक्षात आहे तुमच्या. कपडे वगैरे रोजच्या रोज धुवून घ्यायचे. आणि आपल्या बेडशीटा त्याचबरोबर सोफा सेट पूर्ण त्याच्यावरच्या कवरा वगैरे रोज दर आठवड्याला तुम्हाला धुवायचे आहेत. ओके, बाकीचं काही सांगायचं काम नाही. मला का धुणं हिंती ही आहे का माझ्याकडे? बरं बरं ठीक आहे मॅडम. हो, तशी मशीन असेल ना मग आपली इथे समजा कपडे धुवायची? मशीन वगैरे आहे आपल्या इथं, परंतु तरी कसं आहे, बेडशीट आहे बाकीचं सर्व आम्हाला कसं स्वच्छता खूप महत्वाची आहे. जिथं स्वच्छता तिथं लक्ष्मी नांदत असते, समजलं ना? चला आता महिन्याभरात मला हे सगळं आता तुम्ही बदलून दाखवा. चला आता. हे पहा म्हणलं 500 नोटा, 10 नोटाचं बंडल म्हणलं इथं त्या कचरा गुंडीत ते पडलेलं होतं. हे घ्या म्हटलं बा. बापरे, इमानदार आहे पण नाही का? मी तर म्हटलं 100% हा याच्यात नाही अटकते. अच्छा, हो का? कुठं होतं? कसे काय, किती कसे काय पैसे गेले? काय माहित मॅडम कसे आले तेच तुम्ही समजून नाही राहिलं मला. मी झाडत गेलो आणि ते कागद ते टाकायला गेलो. मला दिसले ते मी ते. अच्छा, बहुतेक हे अगोदरच्याच काम असलं पाहिजे, पण विसरले ते नाही का? कचरा कुंडीत ठेवले असेल लपून आणि नंतर मग ते विसरून गेले. बरोबर आहे, अगोदरच्याच काम आहे ते. बरं जाऊ द्या, काही हरकत नाही. ते तुम्हाला सापडले ते पैसे, तर असे आपले कुठे पैसे असतात बरं. जगदीश आता कसे खिशातले कुठे ठेवते. त्यामुळे कसं आहे, असंच तुम्ही स्वभाव ठेवा. कारण की कसं आहे, खरोखर आज तुमची इमानदारीला जागले तुम्ही, म्हणून चांगली गोष्ट आहे. कारण की लोक आजकाल चांगले राहिले नाही. जे दिसलं ते कसं खिशातच घालायला बघतात. हे तर आपल्याला कसं पटतच नाही. हो, कोणाची नोट पडलेली असली तर आपण त्याच्याकडे ढुकूनही पाहत नाही. कारण की इमानदारीच चांगलं आहे. आमच्या सरांनी शिकवलं ना आम्हाला, हरामाचं काहीच पचत नाही म्हणे, हरामाचं पचत नाही आणि इमानदारीचं सरत नाही. असंच आम्हाला शिकवलं होतं ना. बरं, तर हे म्हणलं पैसे घेऊन घ्या म्हणलं मॅडम. राहू दे तुझ्याकडे, तुला बक्षीस द्या. 5,000 रुपये तुझे बक्षीस समज आणि व्यवस्थित आपल्या कुटुंबासाठी पाठवून देतो. ठीक आहे, ओके. चला, म्हणलं जेवण वगैरे करतो आम्ही आता. जा तुम्ही आता, जा. बोले का कसे सुधारला नाही का? बेमानीचं पचत नाही नसेल तसं. म्हणून मग 10 रुपये सोडत नाही हराम करवानाचं. त्या दिवशी 20 रुपयाची नोट सापडली तर घेऊन पाहिलं तर नाही. बरोबर आहे मग, आपण जमलं का? 5चं जमलं पण नाही का? तर येतो म्हणलं बाई साहेब. ठीक आहे, लागतो म्हणलं तिकडचं राहायला साफसूफ. लागतो मी आता गार्डनच्या मागं. तुम्ही येईपर्यंत बिलकुल असं चित्रच बदलून टाकतो मी. चला येतो मग मी. ते तर करून घेणारच मी. थांब ना तू आता, फक्त आजच्या दिवस कसं आराम कर. उद्या 11 वाजता हजर आम्ही तिकडून परत. सांगते तुम्हाला काय काम असते ते नाही का? बरं ठीक आहे ना. करा आता तुम्ही. तुमच्या सगळं भरोशावर आहे. उद्या आमचं आता कसं, उद्यापासून तुम्ही आहे आणि हे घर आहे. तर दिवाणजी मी काय सांगतो, आपल्या हे 2 गाड्या आहेत, ते मॉमची आहे आणि ही माझी आहे. रोज आपल्याला दवाखान्यामध्ये पोहोचून देणे, त्यानंतर घ्यायला येणे. एवढं काम बाकी करायचं. दुसरं बाकी घरचे तर कामं माहितीच आहे तुम्हाला. तर फक्त आता एक काम करा तुम्ही. आज आम्ही समजा 2-3 वाजता निघणार आहोत. तर ही गाडी आहे, ही एकदम अशी क्लीन करा पूर्ण ओके. कारण की नागपूरला जायचं आहे आपल्या सगळ्यांना. तिघं समजा आपण, आणि हे 2 जण घरी राहतील. तर तुम्ही आम्हाला पोहोचून द्या. तिथं आमचं मेडिकल झाला की आम्हाला रवाना करा. नंतर गाडी घेऊन तुम्ही परत येऊन जा. आता काय तुम्ही सांगसान साहेब तसं. हो, तुम्हाला सांगतो ना, तुम्ही रात्री 12 वाजता उठवलं तर बिलकुल हजीर आहे म्हटलं आपण. तर मग किती 3 वाजता निघायचं नाही का आपल्याला इथून? मग तुम्हाला नागपूरला समजा पोहोचून देणे आणि मी परत गाडी घेऊन येणे. ठीक आहे, तर समजा साधारणतः टूर किती दिवसाचा? समजा 1.5 महिन्यापर्यंत नाही? साधारणतः 1 ते 1.5 महिना होऊ शकते. अजून वाढवला तर काही सांगता येत नाही. बाकीच्याची इच्छा सर्वांची तब्येती पाहून. तर चला मग आता ठीक आहे. बाकी मग 3 वाजताच्या तयारीत राहा तुम्ही आता. चला, मी येतो दवाखान्यातून. हॉस्पिटलची व्यवस्था लावून द्यावं लागतील. ते ज्युनियर डॉक्टर आहे त्यांना सांगावं लागेल. तर चला गाडी काढा मग. येऊ आपण तिकडून. तसं करावं नाही का? म्हणजे तिकडचे अरेंजमेंट लावून द्या. मग नंतर जेवण वगैरे केलं की चालले मग नाही का 3 वाजता. ठीक आहे. चला मग गाडी काढू का? मग कसं करू? गाडी बिलकुल वाश. रोजच वाश करायची, आजच नाही. तर चला आता पहिले येऊ आपण, नंतर बघू. तर बघा
हे आहे तुमचं आउट हाऊस. इथं तुम्हाला राहायचं आहे, समजलं ना. सगळे कामं आटोपल्यानंतर तुम्ही इथं आराम करू शकता. इथेच तुम्हाला झोपायची व्यवस्था आहे, पूर्ण चांगल्या पद्धतशीर इथं तुम्हाला व्यवस्था आहे. टॉयलेट वगैरे सगळं सगळं इकडे तुमचं करून दिलेलं आहे. ओके. तर आता तुमच्या बॅग वगैरे आत घेऊन जा आणि फ्रेश व्हा. तर तोपर्यंत आम्ही सुद्धा फ्रेश होते आणि लवकरात कामाला लागा. आजचा स्वयंपाक वगैरे लवकरात लवकर सुरुवात करा, कारण की आता 10 वाजत आहे आणि आम्हाला 3 वाजतापर्यंत निघायचं आहे. ओके, ठीक आहे. मॅडम तुम्ही म्हणसान तसं बस आता आम्ही कामोकामीच लागतो. सगळेजण आपापल्याकडे सुरू होऊन जातो. तेच म्हटलं, कसं आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढं. मला कसं नागपूरला जाऊन आमचं मेडिकल, त्यानंतर प्रवासासाठी काय काय गोष्टी लागतील ते सर्व मार्गदर्शन तिचे करणार आहे. त्यामुळे थोडंसं लवकर निघणं आवश्यक आहे. तसं हो का? बरं बरं, ठीक आहे ना, लवकरच करतो आम्ही. म्हणजे मेडिकल म्हणजे कशासाठी समजा, हे कायसाठी? ते काही नाही, आता हे नॉमिनल असते काहीतरी. म्हणजे आता आम्ही इतक्या परदेशामध्ये फिरायला चाललेलो आहोत, तर आमच्या तब्येती कशा आहे बा, बीपी शुगर हे ते सगळं आमचं कसं ECG सर्व चेक केलं जाते आणि त्यानंतर आम्हाला लेटर मिळते की बा तुम्ही फिट आहे, फिटनेस आहे. फिटनेस सर्टिफिकेट असलं म्हणजे आम्ही जाऊ शकतो. असं असते ना ते. म्हणून मग कसं आहे, ते सर्व फॉर्मॅलिटी असतात, ते करावे लागतात. तसं हो, नाही ते काय आम्हाला समजत नाही बा, ते काय पासपोर्ट आणि ते व्हिजा गिजा अजून आम्ही त्या क्षेत्रात काही गेलेलो नाही. म्हणून म्हटलं हो ठीक आहे, मग आम्ही लागतो कामोकामी. ओके. तर येतो म्हटलं आम्ही आता काय. घराची व्यवस्था बरोबर ठेवा, लॉक वगैरे लावत चला रात्रीचे. CCTV कॅमेरे आहेत म्हणा तसे, आम्ही ऑनलाईन पाहू शकतो इथून. फक्त तरी पण लक्ष द्या घराकडे. चला आम्ही आता 1.5 महिन्यात भेटू तुम्हाला. शिवलाल भाऊ येतील परत उद्या. ठीक आहे, ठीक आहे. चला या तुम्ही आता. मला बघून राहता. हो बस आता शिवलाची दयश आहे का. बरोबर या मग आता, काही काळजी करू नका, बस बिंदास राहता तुम्ही. मस्त बिलकुल, नो टेन्शन. हो या आता, या. मला आता बबन्यान काशाचं बस मावलच करते वाटते. आता मी येलो नाही. हा बबनराव, येतो म्हटलं काय. जरा शांततेत. हा ठीक आहे, चला येतो मग.